आता टॉप 9 राजकीय बातम्या पाहूयात। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागण्याची शक्यता, आपली तयारी पूर्ण असली पाहिजे। बोरिवलीमधल्या शिबिरात राज ठाकरेंचे आदेश, मनसैनिकांना माध्यमांशी न बोलण्याच्याही सूचना। कधी निवडणुका लागतील असं काही कल्पना नाही या गोष्टींची। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बोलतायत, पण आपली तयारी पूर्ण असली पाहिजे या विषयावर हे शिबिर आहे। राज ठाकरे आणि संजय राऊत कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येणार। उद्या पनवेलमध्ये शेकापचा वर्धापन दिन मेळावा, मेळाव्याला राज ठाकरे आणि राऊत उपस्थित राहणार। कधी निवडणुका लागतील असं काही कल्पना नाही या गोष्टींची। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बोलतायत, पण आपली तयारी पूर्ण असली पाहिजे या विषयावर हे शिबिर आहे। ठाकरेंच्या सेनेकडून शिवसेना चिन्ह पक्षाचं प्रकरण पुन्हा मेन्शन, 20 ऑगस्टला सुनावणी घेण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। रामदास कदमांकडून सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत, रेस्टो बारचा परवाना कदमांनी कायम ठेवला। अनिल परब यांच्या आरोपानंतर कारवाई झाल्याची माहिती। परवाना परत केला याचा अर्थ डान्स बार होता हे मान्य केलं। रामदास कदमांनी सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत केल्यानंतर अनिल परब यांची टीका, तर परवाना परत केला म्हणून गृहराज्यमंत्र्यांची सुटका होऊ शकत नाही, परब यांचा इशारा। तुम्ही परवाने परत करताय, चोरीचा माल परत देताय, म्हणजे तुमची सुटका नाही। मुख्यमंत्र्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही। मुख्यमंत्र्यांकडे मी सगळे पुरावे दिलेत। राजकीय दबावाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी, यांचा राजीनामा घ्यावा। योगेश कदमांची सगळी कुंडली काढली, मी न्यायालयामध्ये जाणार। ऑर्केस्ट्राचा परवाना परत केल्यानंतर अंजली दमाने यांची प्रतिक्रिया। मी त्यांची पूर्ण जी कुंडली आत्ताच्या घटकेला काढली आहे, प्रचंड प्रमाणात माहिती आली आहे, प्रचंड प्रमाणातला गैरव्यवहार माझ्यापर्यंत आलाय आणि तो सगळा टॅब्युलेट करून मी न्यायालयीन लढाई त्यांच्या विरुद्ध लढणार। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार आमदारांची बैठक संपन्न। बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणनीतीसाठी सखोल चर्चा। गोरंट्याल यांच्या नगरपालिकेमधील घोटाळ्यांची माहिती भाजपला नसेल, त्यांनी घरच्यांना आईला किती त्रास दिला याच्या माझ्याकडे क्लिप। गोरंट्याल जनाधार गेलेला नेता, भाजपच्या लोकांनी या बोकडापासून सावध राहावं, अर्जुन खोतकरांचा निशाणा। ज्या दिवशी याचे कारनामे भाजपच्या समोर येतील त्या दिवशी हकालपट्टी निश्चितपणे होणार आहे। यांनी पक्षाची गद्दारी केली, ज्या पक्षाने याला एवढ्या वेळेस आमदार केलं त्या पक्षाची गद्दारी यांनी केलेली आहे। गद्दारी आम्ही नाही केली, गद्दार खरा हा आहे, याच्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसलेला आहे, तो कधीच पुसू शकणार नाही। बंडखोरांना वेळीच न रोखल्यास लोकशाहीचं नुकसान, पक्ष बदलणाऱ्या आमदारांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत। विधानसभा अध्यक्ष सुप्त राजकीय विचारांमुळे अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात, कोर्टाची टिप्पणी।